ईश्वरपूरमधील अल्पवयीन पीडितेच्या कुटुंबियांची भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट स्वातीताई शिंदे यांनी भेट घेतली। कुटुंबाला धैर्य देत पीडितेला आधार दिलाय। अजूनही पीडित मुलगी सावरलेली नाही। ईश्वरपूर येथे घडलेली ही घटना अत्यंत संतापजनक, अमानुष आणि मानवतेला काळीमा फासणारी आहे। इयत्ता 8वीत शिकणाऱ्या अल्पवयीन शाळकरी मुलीवर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केल्याचा अमानुष प्रकार उघडकीस आलाय। ऋतिक दिनकर महापुरे आणि आशिष जयवंत खांबे या दोघा नराधमांनी मुलीला फसवून दुचाकीवरून उसाच्या शेतात नेऊन अत्याचार केलाय। विरोध केल्याने मारहाणही केली। अत्याचारानंतर मुलीला विवस्त्र अवस्थेत टाकून आरोपी पळालेत। ही मन सुन्न करणारी घटना आहे। मुलीने अत्यंत धैर्य दाखवले। तिने विवस्त्र अवस्थेतच पोलीस स्टेशन गाठलं। दरम्यान ईश्वरपूर पोलिसांनी दोघांना अटक केली। या प्रकरणात आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आधीही गंभीर गुन्हे दाखल आहेत। हे अधिक धक्कादायक आहे। पोलिसांनी तातडीने नराधमांच्या मुसक्या आवळलेत व कारवाई करून आरोपींना अटक केली। ही स्वागतार्ह बाब आहे। मात्र यापुढे या आरोपींना कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नये। त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे। भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट स्वातीताई शिंदे यांनी भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली। मुलीची विचारपूस करत तिला आधार दिलाय। तिथूनच सांगली जिल्ह्याचे अधीक्षक संदीपजी घुगे यांच्याशी दूरध्वनीवरून केस संदर्भात सविस्तर चर्चा केली। पीडित मुलीला शासनाकडून तात्काळ वैद्यकीय, मानसिक व आर्थिक मदत, समुपदेशन आणि सुरक्षितता दिली जावी। तिची ओळख गुप्त ठेवून न्याय प्रक्रिया जलद गतीने न्यायालयात पूर्ण करावी अशी मागणी केली। भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी देखील पोलीस अधीक्षकांना दूरध्वनीवरून संबंधित घटनेची माहिती घेतली व कडक कारवाईची मागणी केली। भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या प्रकरणावर सातत्याने लक्ष ठेवणार असून पीडितेला न्याय मिळेपर्यंत ते शांत बसणार नाहीत। ईश्वरपूरमध्ये एक संतापजनक, अमानुष आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे। एक अज्ञान 8वीमध्ये शाळेमध्ये शिकणारी एक बालिका, ज्या बालिकेवर सामूहिक बलात्काराचा प्रयत्न केला गेला नाही तर तो झाला। अशा परिस्थितीमध्ये आज भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आम्ही येऊन त्यांच्या घरी मी भेट दिली। त्यांच्या मुलीचं, त्यांच्या घरच्या लोकांचं सांत्वन केलं की आज आपण बघतो की या लहान मुलगी जी शाळकरी मुलगी आहे, अशा शाळकरी मुलीवर झालेला अत्याचार जे नराधम आहेत, एक नराधम ऋतिक महापुरे आणि दुसरा आशिष खांबे, हे 2 नराधम की ज्यांनी यांच्यावर बलात्कार केला, सामूहिक बलात्कार केला, हे दोघंही आरोपी आहेत। शिक्षेमधले आरोपी आहेत, मोक्यातले आरोपी आहेत। त्यांनी खुनाच्या प्रयत्नामध्ये, चोरीमध्ये असलेले हे आरोपी आहेत जे बिंदास या ठिकाणी फिरत आहेत। तर या मुलीला शेतात नेऊन त्यांच्यावर जबरदस्ती करून त्याच्यावर बलात्कार केलेला आहे आणि अशा वेळेला त्या मुलीचे कपडे घेऊन पसार व्हावं आणि त्या मुलीला नग्न अवस्थेत त्या ठिकाणी ठेवावं, ही अत्यंत म्हणजे संतापजनक गोष्ट आहे। तर अशा या नराधमांच्या मुसक्या तर पोलीस प्रशासनाने आवळल्या आहेत, त्यांचं ते स्वागतार्ह आहे। परंतु यांचं वकीलपत्र कोण घेता कामा नये, यांना जामीन मिळता कामा नये आणि पोस्को अंतर्गत त्यांच्यावर जास्तीत जास्त कडक कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही करतो। फास्ट ट्रॅकमध्ये याची सुनावणी झाली पाहिजे। त्याचप्रमाणे या मुलीला आणि त्यांच्या कुटुंबाला शासनाने जेवढी काही असेल ती मदत झाली पाहिजे। जी वैद्यकीय मदत असेल, तिचं काउन्सिलिंग असेल, समुपदेशन असेल, तिची सुरक्षा असेल, तिला आर्थिक मदत असेल, सर्व काही शासनाने ताबडतोब घेतलं गेलं पाहिजेत। या प्रकारचं गुन्हे पुन्हा या ईश्वरपुरामध्ये आणखी काही मुलींच्या बाबतीत झाले आहेत का, हे सुद्धा आपण बघितलं पाहिजेत। आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, भारतीय जनता पार्टी त्यांच्याबरोबर आहे आणि त्यांना न्याय देईपर्यंत, शेवटपर्यंत या कुटुंबाच्या बरोबर राहू असं या ठिकाणी मी नमूद करते।